नमस्कार. चहाशिवाय कुठल्याच व्लॉगची सुरुवात नाही होऊ शकत. वातावरण बघा कसं झालंय आणि आम्ही काय बनवतोय दाखवते. सांगा बरं, साहित्य बघून काय वाटते तुम्हाला, काय बनवत असेल आम्ही? हे जाऊबाईंचे कष्ट आहेत. मस्तपैकी सगळ्या वेजेस व्यवस्थित पातळ चिरून सजवून ठेवल्यात तिने. सगळं कसं परफेक्ट छान दिसतंय. ह्या एक साईडला नूडल्स ठेवले होते आम्ही शिजायला आणि खलबत्त्यामध्ये काळी मिरी वाटून घेतली होती. ओके. देवांश आणि पिहू एक बाजूला खेळत होते किचनमध्ये. आमची गडबडच चालली होती कारण उशीर झाला होता भरपूर. मोठे घेतले, आलं लसूण बारीक करून घेतले, कांदा उभा चिरून घेतलाय पातळ, टोमॅटो घेतले पातळ उभा चिरून, ही ढोबळी मिरची, कोबी, गाजर आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. टोमॅटो सॉस घेतला, रेड चिली सॉस घेतला, सोया सॉस घेतला आणि हे व्हिनेगर. लसूण टाकायचं 1 चमचा, 1 चमचा आलं. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, आमच्या घरात लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी टाकली नाहीये. कढई घ्यायला पाहिजे तुला. मी बोलला नाही आमची चुकून होती. मावशी कॅमेऱ्याकडे बघ, मावशी कॅमेऱ्याकडे बघ. म्हणजे सगळे आता मिक्स करून घेतल्यात व्यवस्थित. त्या 4-5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे. गाजर शिजवून काळी मिरी टाकायची आहे, मीठ जास्त होते, चवीनुसार मीठ, टोमॅटो सॉस 2 चमचे. तुम्ही तुमची भाजी किती घेतली त्यानुसार घ्या. रेड चिली सॉस तो पण 2 चमचे. मी सगळं 2 चमचे घेतले कारण माझी भाजीची क्वांटिटी तेवढी आहे. सोया सॉस, आणि 2 चमचे व्हिनेगर. व्हिनेगर जास्त घ्यायचं नाही, नाही तर आंबट होतं. याच चमच्याने हलवून घेते थोडं, म्हणजे काय वेस्ट नाही होणार. मिडल क्लास लोकांचं कसं असतं ना, काही वेस्ट नाही झालं पाहिजे. सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचंय. सॉसेस सगळे त्या वेजेसला लागले पाहिजेत. तुम्हाला जास्तच फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही सॉसची क्वांटिटी वाढवू शकता. पाण्यात थोडंसं तेल आणि मीठ टाकून हे नूडल्स उकडून घ्यायचे चांगले. ते आता सुटसुटीत करून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटच करून घ्यायचे, जास्त नाही शिजले पाहिजेत. ते नूडल्स ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. एक मिक्स करून घ्यायचंय. त्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची. आता कसा तर झालं असं की आम्ही स्प्रिंग रोल बनवणार होतो, पण ती मैद्याची जी स्लरी असते त्याच्या शीट्स असतात त्या बनल्याच नाही. मग आम्ही नूडल्सच खाल्ले. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.